कोल्हापूरची अस्मिता असलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चाललाय. शहराच्या सौंदर्याचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या या परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या खाऊ गाड्या, टपऱ्यांमुळं नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महापौर रूपाराणी निकम यांनी पहिल्याच महासभेत अतिक्रमणावर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे उलट दिसून येतेय. गेल्या काही महिन्यात अतिक्रमणं हटवण्याऐवजी अधिकच वाढताना दिसतायत. रंकाळ्याच्या एका बाजूला दुर्गंधीयुक्त सांडपाणी तलावात मिसळतंय, तर दुसऱ्या बाजूला जनावरं आणि कपडे धुण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातच खाऊ गाड्यांचा पसारा वाढल्यामुळं परिसराचं विद्रुपीकरण होतंय. त्यातच आज पहाटे रंकाळा तलावाच्या पदपथाला लागून सुमारे 20 खाऊ गाड्या उभ्या करण्यात आल्यात. विशेष म्हणजे यासाठी झाडांच्या फांद्या तोडल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आलाय. पर्यावरणाची हानी करत उघडपणे अतिक्रमण केलं जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या खाऊ गाड्यांच्या उद्घाटनासाठी शहरातील एका जबाबदार लोकप्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती, पण अतिक्रमण असल्याचं लक्षात येताच त्यांनी उद्घाटन करायला नकार देत तिथून निघून जाणं पसंत केलं. तरी सुद्धा गाड्या अद्यापही जाग्यावरच आहेत. यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. अतिक्रमण झाल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. काही वेळ बघ्याची भूमिका घेतली आणि ते निघून गेले. यामुळे नागरिक आणि पर्यटकातून नाराजी व्यक्त होतीये. सुमारे 17 ते 20 जणांनी एकत्र येऊन तटबंदीवर हातगाड्या लावून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून आलं. आमच्या नोकऱ्या गेल्या, कामं गेली म्हणून आम्ही उपजीविकेसाठी गाड्या लावत असल्याचं हातगाडीधारकांनी सांगत स्वच्छता राखण्याचा दावा केलाय. मात्र यामध्ये काही जण अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. आम्ही रंकाळ्याच्या कडेला म्हणजे मूळ आमचा जन्मच ह्या साईडचा इथला, आणि किती वर्ष झालं आम्ही इथं बघतोय. बाहेरची म्हणजे परदेशी म्हणा हे म्हणा लोक येऊन गाड्या लावतात. आम्ही स्थानिक असून आमच्या इथं काही नाही. आणि आता आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. आमचे आता कामं सगळ्यांची गेलेले आहेत. चांदीवाले आहेत, सोनारवाले आहेत, बरेच अशी गोष्टी कामं गेलेले आहेत. कामं कोणाकडे नाही आहेत. त्या माध्यमातून असा विचार आला की बाबा आपल्या जवळचा हे आहे आणि आपण इथं जरा म्हणजे आपल्या पोटापाण्याचं काहीतरी जर बघितलं तर आपल्याला पोटाचं पण झालं आणि विथ सुशोभीकरण करायचं रंकाळ्यावर, असा पण आमचा एक विषय झाला की कॅमेरा लावायचे, एकान दुसरी स्वच्छता ठेवायची, एकान दुसरी बाई इथं लावायची, स्वच्छता कायम ठेवलं पाहिजे, अजिबात घाण बिन वगैरे काही करायचं नाही. आणि 10-15-20 पोरासनी आपलं काम झालं म्हणजे त्यांचे कुटुंब सगळे चालले असते, कुटुंब आपलं तरी पण आम्ही चांगलं काय आणि बऱ्यापैकी आता सध्या भरपूर आलं होता. आणि आम्ही प्रॉपर तिथं रंकाळ्यावर राहायला प्रॉपर आम्ही रंकाळ्यावरचं, आणि आम्ही खरोखर इथं चांगलं काहीतरी करायचं म्हणालो. आणि हे अशा काय गोष्टी घडायला काय कळालं नाही की यात व्यत्यय आणायला आल्यात काय झाले कोणास. आणि आमचा ट्रॅफिकला पण आम्ही अडचण केली, काही अडचण होणार नाही, काही होणार नाही, रंकाळ्याचं काही घाण होणार नाही. आम्हीच तिथे सुशोभित करणार आणि सगळं स्वच्छता वगैरे राखणार. एक 17 फॅमिली आमच्या होत्या. 17 जण आम्ही एकत्र आम्ही सगळी रंकाळ्यावर सगळी जन्म सगळ्यांना झालेला होता. आम्ही सगळ्यात 17 जणांचं चांगलं काहीतरी होईल म्हणून सगळ्यांनी एकत्र होऊन हे चांगलंही केलं होतं. रंकाळ्यावर सुशोभीकरण करणे किंवा इतर काय इथं काय लागेल ते आणि पूर्तता करणे आणि झाडं वगैरे हे ते अजिबात काय नाही. उलट आम्ही आणि परत चांगलं काहीतरी करायचं मार्गात. तर आम्ही कुठे बाबा कोणाच्या पोटा पाण्यात बघायला तर कोणी विरोध करणार नाही. रोडला पोटा येऊन नाही, आम्ही एवढंच आमची अपेक्षा बाकी काय नाही. वाममार्गाला लागण्यापेक्षा कमवून खाल्लेलं बरं असंही ते म्हणतात. त्यापैकी आता बेकारी वाढलेली. आम्ही आता आम्हाला काम नाही म्हणून आम्ही काय खून करू काय चोऱ्या करू असं काय करू काय म्हणजे वाम मार्गाला चांगलं वाटलं काय सांगा. आम्ही काहीतरी कमवून पैसे आम्ही मिळवायला आले ते कोणाला वाम मार्गाला लागण्यापेक्षा कमवून काय करू सांगा. रंकाळा तलाव हा केवळ पर्यटन स्थळ नसून कोल्हापूरच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. या ठिकाणी वाढत चाललेलं अतिक्रमण, पर्यावरणीय हानी आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे रंकाळा झाकोळतोय अशीच भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये. यावर महापालिका आणि लोकप्रतिनिधी खरंच कारवाई करणार का? एकीकडे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असला तरी रंकाळ्याचं सौंदर्य टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आता लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.